इधर से आलू डालूंगा उधर से सोना निकलेगा असं म्हणतानाचा राहुल गांधींचा हा व्हिडिओ। आलू के किसानों को कहा ऐसी मशीन लगाऊंगा, इस साइड से आलू घुसेगा, उस साइड से सोना निकलेगा। हा व्हिडिओ राहुल गांधींच्या नावावर चालवला गेला। त्यांना अनेक वर्ष ट्रोल केलं गेलं, पण हे वक्तव्य नरेंद्र मोदींनी केलं होतं। हे सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी 2017 मध्ये गुजरातमधल्या पाटणच्या सभेत केलं होतं, पण या व्हिडिओचा काही भाग काढून व्हायरल करण्यात आला। यावरून राहुल गांधींना ट्रोल करण्यात आलं। या सगळ्या मागं होतं भाजपचं आयटी सेल आणि या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय। 17 ऑगस्टला भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली। यामधून भाजपसाठी समाज माध्यम समन्वयक मीडिया कोऑर्डिनेटर म्हणून काम करणाऱ्या अमित मालवीय यांना हटवण्यात आलं आणि अमित मालवीय यांच्या जागी दीपक म्हस्के यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली। गेल्या 11 वर्षांपासून भाजप आयटी सेलचा चेहरा म्हणून काम करणाऱ्या अमित मालवीय यांना का हटवण्यात आलं आणि त्यांच्या जागी भाजपच्या आयटी सेलची जबाबदारी सोपवण्यात आलेले दीपक म्हस्के नेमके कोण आहेत, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संतोष मुंडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। जानेवारी 2024 मध्ये नितीन नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली। अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांची नवी टीम कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागलं होतं। अखेर 7 महिन्यांनी काल सोमवारी नितीन नवीन यांनी 65 सदस्यांची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली। यात पियुष गोयल यांना कोषाध्यक्षपद, राम माधव आणि स्मृती इराणी यांचं संघटनेत पुनरागमन झालं। पण सगळ्यात जास्त चर्चा झाली ती भाजपच्या आयटी सेलमधल्या बदलाची, कारण गेली अनेक वर्ष ही जबाबदारी सांभाळणाऱ्या अमित मालवीय यांना या यादीतून वगळण्यात आलं आणि त्यांची जागा छत्तीसगडचे दीपक म्हस्के यांनी घेतली। आता प्रश्न असा आहे की हा बदल का करण्यात आला, मालवीय यांना का हटवण्यात आलं, तर यामागं संघटनात्मक फेरबदल असल्याचं भाजपकडून सांगण्यात येते। पण अमित मालवीय यांना हटवण्यात आल्याच्या वेळेकडे लक्ष वेधलं जाते। हा बदल अशा वेळी करण्यात आला ज्यावेळी दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनात सोशल मीडियानं महत्त्वाची भूमिका बजावली होती। दिल्लीतल्या जंतर मंतरसह देशाच्या अनेक भागांमध्ये झालेल्या विद्यार्थी आणि जनतेच्या आंदोलनामध्ये सोशल मीडिया हे एक मुख्य संघटन केंद्र बनलं होतं। आंदोलकांकडून रॅप, गाणी, मीम्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारची खिल्ली उडवण्यासाठी सोशल मीडियाचा भरपूर वापर करण्यात आला। पण याला काउंटर करण्यात भाजपच्या मीडिया टीमसह आयटी सेलही अपयशी ठरलं। सरकारची बाजू उचलून धरण्यात, आक्रमकपणे सरकारची भूमिका मांडण्यात भाजपची मीडिया टीम अपयशी ठरली आणि त्यामुळं आता भाजपचे मीडिया प्रमुख असलेले अमित मालवीय यांना भाजपनं हटवलं असल्याचं बोललं जाते। तसंच जुलैमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारवंत रतन शारदा यांनी भाजपच्या मीडिया आणि आयटी टीमवर टीका केली। रतन शारदा म्हणाले की भाजपचा आयटी सेल आता स्वतः नरेटिव्ह तयार करण्यावर भर देत नाही, दुसऱ्यांनी तयार केलेल्या नरेटिव्हवरच प्रतिक्रिया देतो। विशेषतः रतन शारदा यांनी जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात पक्षाच्या सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। याच वेळी रतन शारदा यांनी केलेलं एक ट्विट अत्यंत बोलकं होतं। ते म्हणाले, परिस्थिती हाताळण्यासाठी मोदीजींना आपली सर्व शक्ती वापरावी लागली, अगदी मध्यरात्री एक रीलसुद्धा बनवावी लागली। हे भाजपच्या संवादासाठी चांगलं नाही। शारदा यांची ही टीका अत्यंत बोलकी होती, कारण त्यांनी यापूर्वी अमित मालवीय यांच्या सोशल मीडिया पोस्ट करण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। ते म्हणाले होते की नागरिकांच्या समस्यांना प्रतिसाद देण्याऐवजी त्यांना ट्रोल केल्यानं समस्या निर्माण होतात। यावरून अमित मालवीय यांच्या कामाबाबत पक्ष आणि RSS समाधानी नसल्याचं दिसून येते। तसंच डेटा बिंग्स या संस्थेने एक आकडेवारी जारी केली। यामध्ये राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या चॅनलमध्ये काँग्रेसचं चॅनल 21.9 दशलक्ष व्ह्यूजसह पहिल्या क्रमांकावर, इंडियन यूथ काँग्रेसचं चॅनल दुसऱ्या क्रमांकावर आणि राहुल गांधींचं चॅनल तिसऱ्या क्रमांकावर होतं, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं चॅनल हे चौथ्या क्रमांकावर होतं। अमित मालवीय यांना हटवण्यामागचं 5वं कारण म्हणजे गेल्या 1.5 दशकात भाजपनं फेसबुक, एक्स आणि व्हॉट्सअप सारख्या टेक्स्ट आधारित प्लॅटफॉर्मवर एक मजबूत डिजिटल नेटवर्क उभं केलं। पण ही रणनीती इंस्टाग्राम आणि विशेषतः रील्सच्या जगात तितकी प्रभावी ठरली नाही। जेनझीकडून केला जाणारा सोशल मीडियाचा वापर आणि राजकीय संवादाची पद्धत जुन्या पिढ्यांपेक्षा वेगळी आहे, याचा अंदाज वेळीच भाजप मीडिया टीमला लावता आला नाही। शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आंदोलनानंतर इंस्टाग्रामवर येऊन रील करावी लागणं आणि सगळ्या मंत्र्यांनी इंस्टाग्रामवर सक्रिय व्हावं असं मोदींनी म्हणणं हे भाजपच्या मीडिया टीमचं अपयश असल्याचं बोललं जाते। आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे, दीपक म्हस्के नेमके आहेत कोण? तर दीपक म्हस्के हे छत्तीसगडचे भाजपचे नेते आहेत। गेले अनेक वर्ष ते छत्तीसगड भाजपमध्ये संघटनात्मक आणि मीडियाशी संबंधित कामांमध्ये सक्रिय होते। यापूर्वी त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी सांभाळली होती। गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांची छत्तीसगड मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती। निवडणूक विषयक आकडेवारीचं विश्लेषण, डिजिटल नियोजन आणि राजकीय प्रचारामध्ये त्यांना मोठा अनुभव आहे। त्यामुळे अमित मालवीय यांच्या जागी आता भाजपच्या सोशल मीडिया संयोजकाची जबाबदारी दीपक म्हस्के यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। दीपक म्हस्केंनी दिल्लीतील जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर जिंजी पिढीशी संपर्क साधणं किती महत्त्वाचं आहे हे सांगितलं होतं। एका मुलाखतीत भाजप आता तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी इंस्टाग्राम, रील्स आणि
प्लॅटफॉर्म विशिष्ट संदेशांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपची पुढची रणनीती कशी असणार आहे याचा अंदाज सहज लावता येतो. भाजपच्या मीडिया संयोजक पदावरून अमित मालवीय यांची उचलबांगडी झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या मुमताज पटेल यांनी मालवीय यांच्या हकालपट्टीचं जाहीर स्वागत केलं. त्यांनी म्हटलं की ज्या व्यक्तीनं एक हाती संपूर्ण IT सेलच्या माध्यमातून देशभर द्वेष आणि काँग्रेस तसंच राहुल गांधींविरोधात अफवा पसरवल्या त्याचं जाणं अपेक्षितच होतं, पण भाजपनं मात्र हा बदल संघटनात्मक प्रक्रियेचा भाग असल्याचं म्हटले. अमित मालवीय यांना भाजपच्या मीडिया टीमच्या प्रमुख पदावरून हटवण्याबाबत तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्याच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.